लोकांबद्दल विचार करणे सोडा. जरी ते तुमचे कितीही जवळचे असो, स्वतःवर लक्ष द्या. स्वतःवर काम करा. स्वतःला कसे बदलायचे यावर आज आपण एक स्टोरी ऐकूया. पण ही स्टोरी सुरू करण्याआधी कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक देखील करा. तर चला मग सुरू करूयात. खूप जुनी गोष्ट आहे. एक खूप बुद्धिवंत भिक्खू एका जंगलामध्ये स्वतःची झोपडी बनवून राहत होते. जो कोणी स्वतःची अडचण घेऊन त्यांच्याजवळ जायचा, ते भिक्खू त्यांच्या बुद्धीने त्यांच्या समस्यांचे निवारण लवकरच करून देत होते. एक दिवस ते भिक्खू जवळच्याच एका गावात भिक्षेसाठी गेले. जेव्हा ते भिक्षा मागून वापस येत होते, तेव्हा त्यांना रस्त्यामध्ये एका युवकाने थांबवले आणि विचारले की मी ऐकले आहे की तुम्ही कोणत्याही समस्यांचे निवारण तुमच्या बुद्धीने खूप लवकर करून देता. असेलही, पण मला यावर जास्त विश्वास नाही की तुम्ही माझ्या या कठीण समस्येला सोडू शकता, त्याचे निवारण करू शकता. पण मी लोकांकडून तुमच्या बुद्धिमत्तेच्या खूप कथा ऐकल्या आहेत. त्यामुळे मला तुमच्याकडून एक गोष्ट माहीत करून घ्यायची आहे की आपल्याला कोणत्याही कामामध्ये अपयशाचा घाबरटपणा का होतो आणि आपण आपल्या कोणत्याही ध्येयाला अपयशाच्या घाबरटाशिवाय कसे प्राप्त करू शकतो. त्या युवकाचा हा प्रश्न ऐकून बौद्ध भिक्षू हसले आणि म्हणाले की मी तुझ्या या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देईन आणि त्यानंतर तुझा सगळा घाबरटपणा नष्ट होईल. पण त्यासाठी तुला माझ्यासोबत माझ्या झोपडीपर्यंत यावे लागेल. तो युवक त्या बौद्ध भिक्षूच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेऊ इच्छित होता. तो झोपडीपर्यंत जायला तयार झाला. त्यानंतर ते बौद्ध भिक्षू त्या युवकाला आपल्यासोबत जंगलात असलेल्या झोपडीपर्यंत घेऊन आले. पण तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. त्यामुळे ते दोघेही रात्रीचे जेवण करून झोपले. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठले, तेव्हा त्या बौद्ध भिक्षूने युवकाला म्हटले, चल आज मी तुला जंगलाचा प्रवास करून आणतो. आणि ते दोघे जंगलाकडे निघाले. थोड्या वेळानंतर त्या बौद्ध भिक्षूने त्या युवकाला एक गुफा दाखवली आणि म्हणाले की चल आपण ती गुफा पाहूया. तो युवक म्हणाला, हो चला, मलाही जंगलामधील गुफा बघण्याची खूप दिवसापासून इच्छा होती. त्यानंतर दोघेही गुफेच्या आतमध्ये गेले. गुहेच्या आतमध्ये खूप अंधार होता आणि थोड्या वेळानंतर बौद्ध भिक्षू चोरून त्या गुहेतून बाहेर निघून आले आणि त्या गुहेचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्या मुलाने गुहेच्या आतमधून खूप आवाज दिला की मुनिवर, तुम्ही कोठे आहात? तुम्ही कोठे गेले आहात? मला उत्तर का नाही देत? पण खूप वेळानंतर काहीच उत्तर न मिळाल्यामुळे तो घाबरला आणि घाबरून तो गुहेच्या दरवाजाकडे पळाला. जसा तो गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचला तर तो चकित झाला की हे काय, या दरवाजाला तर कोणी बाहेरून बंद केले आहे. आता मी बाहेर कसे निघेल? आता तो एकटाच आतमध्ये अंधारात खूप भयभीत आणि एकटा पडला होता. तो विचार करू लागला की त्या बौद्ध भिक्षूने तर त्याला मारण्यासाठी असे केले नसेल ना. आता तो गुहेमध्ये इकडे तिकडे फिरू लागला आणि बाहेर येण्याचा रस्ता शोधू लागला. तो गुहेत खूप वेळापर्यंत इकडे तिकडे भटकत होता, पण त्याला बाहेर येण्याचा कोणताच रस्ता मिळाला नाही. आणि आता त्याला जोराची भूक आणि तहान सुद्धा लागली होती. त्यामुळे तो शांत होऊन एका जागेवर बसला. तेव्हा त्याला एका सुरंगमधून सूर्याचा प्रकाश येताना दिसला. पण त्या प्रकाश येणाऱ्या सुरंगकडे जाणे खूप कठीण होते, कारण चारी दिशेला फक्त अंधार आणि अंधारच होता आणि ती सुरंगसुद्धा खूप उंचावर होती. तरीसुद्धा तो ताबडतोब उठला आणि त्याची सगळी भूक तहान विसरून त्याचे सगळे लक्ष त्या गुहेतून बाहेर निघण्याकडे केंद्रित केले. खूप मेहनत आणि प्रयत्न केल्यानंतर तो त्या सूर्याचा प्रकाश येणाऱ्या सुरंगपर्यंत पोहोचला आणि काही दुरीपर्यंत
त्या सुरंगमध्ये वर चढत राहिला. तेव्हा अचानक त्याला ते बौद्ध भिक्षू हात पुढे करताना दिसले. त्या युवकाने पटकन त्या बौद्ध भिक्षूचा हात पकडला आणि बाहेर आला. आणि बाहेर येताच त्या बौद्ध भिक्षूला रागात ओरडून म्हणाला, मुनिवर, तुम्ही पागल झाले आहात का? तुम्ही मला अंधारलेल्या गुहेत एकटे सोडून आलात. तुम्हाला माहीत आहे का मी किती घाबरलो होतो आणि मला खूप तहान लागली आहे. त्या बौद्ध भिक्षूंनी हसून त्या युवकाला पाणी दिले आणि म्हणाले, आता माझ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐक. तू या गुहेच्या बाहेर फक्त 2 कारणांमुळे येऊ शकलास, ज्याने तुला या गुफेतून बाहेर येण्यासाठी मजबूर केले. ते म्हणजे पहिले कारण की तुला जोराची भूक आणि तहान लागली होती, आणि दुसरे कारण की तुला तिथे गुदमरल्यासारखे होत होते. कारण तुला मित्रांसोबत आणि परिवारासोबत राहण्याची सवय लागलेली आहे. आता मी तुला 2 मुख्य कारण सांगत आहे, ज्यामुळे तू या गुफेतून बाहेर निघू शकलास. पहिले कारण की तुझ्यासोबत तिथे असे म्हणणारे कोणी नव्हते की एवढ्या अंधारात, एवढ्या उंचावर तू त्या सुरंगाजवळ कसा पोहोचशील, हे अशक्य आहे. आणि दुसरे कारण की तिथे हे सांगणारे लोकसुद्धा नव्हते की चल दुसरा कोणता तरी रस्ता बघू, यापेक्षा सोपा रस्ता मिळेल आणि आपण आसानीने इथून बाहेर निघून जाऊ. खरे पाहता यश मिळवण्याचे नियमसुद्धा असेच आहे. हे तर मी तुला आपल्याला यश कसे मिळते याचे एक छोटेसे उदाहरण दिले आहे. पण वास्तविक जग हे यापेक्षा खूप कठीण असते. तेथे आपल्याला सल्ला देण्यासाठी खूप रिकामटेकडे लोक मिळतात, जे स्वतः काही करत नसतात, पण आपल्याला शिकवतील की हे नका करू, हे खूप अवघड आहे, हे तुझ्याकडून होणार नाही. यापेक्षा तर तू ते काम कर ज्यात तुला नक्कीच यश मिळेल. आणि अशा प्रकारे त्या आपल्या डोक्याला विस्कळीत करून, आपल्या विचारांना विस्कळीत करून निघून जातात आणि आपण स्वतःवरच संशय करू लागतो. सफलता म्हणजेच यश न मिळण्याचे एक कारण हे सुद्धा आहे की यश मिळण्याची प्रक्रिया खूप लांबलचक असते. आणि इथे जेव्हा आपले मन तासातासात बदलते, तेव्हा यश प्राप्तीसाठी लागणाऱ्या महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये आपले मन कसे बदलणार नाही? नक्कीच आपले मन बदलत राहील आणि आपण त्या रस्त्याला सोडून नवनवीन रस्ते शोधत असतो. गौतम बुद्ध नेहमी त्यांच्या शिष्यांना सांगत असतात, अडचणी आपल्याला तेव्हाच दिसते जेव्हा आपले लक्ष आपल्या ध्येयाकडे नसते. आणि ही गोष्ट 100% खरी आहे. जसे की एक धनुर्धारी बाण मारणार असतो, तेव्हा तो आपल्या एका डोळ्याला बंद करतो, दुसऱ्या डोळ्याने फक्त त्याच्या लक्ष्याला बघतो आणि तेव्हा कुठे तो ठरलेल्या जागी बाण मारू शकतो. याच प्रकारे आपल्याला सुद्धा यशाची भीती तेव्हाच वाटते जेव्हा आपले लक्ष आपल्या ध्येयाकडे नसून त्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणींकडे असते. तू या गुहेतून बाहेर यासाठी येऊ शकला कारण तुला गुहेच्या आतमध्ये सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशाशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. जर त्या गुहेच्या आत प्रकाश असता, उजेड असता, तर तू तेथे असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांना बघून, किड्यांना बघून घाबरला असता आणि तिथेच भटकत राहिला असता. यासाठी आपले सगळे लक्ष हे आपल्या ध्येयाकडे ठेवा आणि आपल्या आजूबाजूला काय होत आहे, लोक काय म्हणत आहेत याकडे लक्ष देणे सोडून द्या. तुझे सगळे मित्र, नातेवाईक काय करत आहेत, त्यांना यश मिळाले की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करणे बंद कर आणि फक्त स्वतःच्या कामावर ध्यान दे. आणि मग बघ, जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा ते सगळे उभे राहून तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील. आणि एवढे बोलून ते बौद्ध भिक्षू शांत झाले. त्या युवकाने म्हटले, मुनिवर, आज तर तुम्ही माझे डोळे उघडले. तुम्ही म्हटलेल्या प्रत्येक गोष्टीत मला बुद्धिमत्ता दिसली. तुम्ही खरंच खूप बुद्धिमान आहात. त्यामुळेच सगळे तुम्हाला बुद्धिमान मानव म्हणतात. युवक पुढे म्हणतो,
की मी तुम्हाला वचन देतो की आजपासून मी अपयशाच्या भीतीने स्वतःला नाही सतवणार. मी माझे पूर्ण लक्ष फक्त स्वतःच्या कामावर देईन आणि लवकरात लवकर एक सफल व्यक्ती बनून दाखवेल. एवढे बोलून त्या युवकाने बौद्ध भिक्षूचे आभार मानले आणि परत त्याच्या गावाला निघून गेला. तर मित्रांनो, चला यानंतर आपण पुढची यापेक्षाही चांगली स्टोरी सुरू करूया. जुन्या काळातील गोष्ट आहे. एका नगरीत राहणारा सबल नावाचा एक मुलगा त्याच्या जीवनापासून खूप नाराज होता. त्याच्या नाराजीचे कारण हे होते की तो आतापर्यंत काहीच करत नव्हता. त्याचे आई वडील त्याला टोमणे देत की तुझे सगळे मित्र काही ना काही करत आहेत, पण तू अजून सुद्धा घरातच बसलेला आहे. मित्रांच्या मध्ये सुद्धा त्याचा मजाक उडवला जात असे. तो जर कुठे गेला तर त्याला विचारत की तो आता काय करत आहे, आणि त्याला हे सगळे सांगायला खूप लाज वाटायची की तो अजून काहीच करत नाहीये. हळूहळू त्याने नातेवाईकांच्या इथे जाणे, मित्रांना भेटणे कमी केले. तो जास्तीत जास्त वेळ स्वतःच्या घरातच बसलेला असायचा. तो एकट्यामध्ये रडत असे, देवाला वाईट साईट बोलत असे आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत असे. आता त्याला त्याचे जीवन ओझे वाटत होते. कधी कधी तो विचार करत की जर तो काही करण्याच्या लायक नाहीये तर त्याचं जिवंत राहून सुद्धा काय उपयोग, त्याला तर मेला पाहिजे. एक दिवस तो नगरीतून एका रस्त्यावरून जात होता. तेव्हा त्याने बघितले की एक गुरु दुःखावर प्रवचन देत आहेत. तो सुद्धा त्या गर्दीत तिथेच मागे जाऊन बसला आणि त्या गुरुचे प्रवचन ऐकू लागला. गुरु सांगत होते की दुःख हे एका गुरुप्रमाणे असते, जे आपल्याला जीवनातील खरेपणा दाखवते आणि आपल्याला जीवन जगण्याची खरी पद्धत दाखवते. आपण इच्छित असल्यास पाहिजे तर त्या दुःखाच्या गुरुकडून जीवन जगण्याची खरी कला शिकू शकतो आणि पाहिजे तर त्या दुःखात रडतसुद्धा बसू शकतो. सबलसुद्धा त्या गुरुची ही सगळी गोष्ट शांततेने ऐकत होता, पण त्याला गुरुची ही गोष्ट योग्य वाटली नाही. तो उभा राहून म्हणाला, दुःख काहीही शिकून जात नाही, फक्त त्रास देऊन जातो. दुःखाचा त्रास हा अनंत असतो. असे वाटते की यानंतर काहीच होणार नाही, काहीच मिळणार नाही आणि मृत्यूसुद्धा त्याच्यासमोर खूप छोटा वाटतो. गुरु म्हणाले, शेवटी तुला काय दुःख आहे? सबलने त्याचे सगळे दुःख त्या गुरुच्या समोर सांगितले आणि विचारले, काय तुमच्याजवळ माझ्या या दुःखाचे काही निवारण आहे? गुरु हसले आणि म्हणाले, ज्या दिवशी तुझ्याजवळ खरं दुःख येईल त्याच दिवशी माझ्याजवळ परत ये. मी तुझ्या दुःखाचे निवारण नक्कीच करेल. एवढे बोलून गुरु तिथून निघून गेला. सबल विचार करू लागला की माझे दुःख खरे नाही आहे का? मी ज्या दुःखातून जात आहे ते काय खोटे आहे? कोणीही माझ्या दुःखाला नाही समजू शकत. जर माझ्या आई वडीलच त्याला समजू शकत नाही तर गुरु काय समजतील? आपल्या दुःखापासून परेशान होऊन सबलने एक निर्णय घेतला की आता तो काही करून दाखवेल. त्याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला, पण त्यात त्याला यश नाही मिळाले. पण त्याच्या घरातील लोक आनंदी होते की तो काहीतरी करत आहे. तो त्या व्यवसायात प्रयत्न करत राहिला आणि हळूहळू त्याला खूप यशसुद्धा मिळू लागले. आणि मग त्याने एक चांगलीच गती पकडली आणि 3 वर्षाच्या आतमध्ये एक मोठा व्यावसायिक बनला. आता सबलच्या चारी बाजूला असे खूप सारे लोक होते जे त्याची चिंता करत होते, जे त्याला पसंत करत होते, त्याच्या कामाची तारीफ करत होते. आता त्याच्या घरातील व्यक्तीसुद्धा त्याची प्रशंसा करता करता थकत नव्हते. दिवसेंदिवस त्याच्या मित्रांची संख्या वाढत होती. आता तो त्याच्या जीवनाशी खूप आनंदी होता. त्याच्या काही मित्रांनी त्याला सल्ला दिला, जर तू एवढा मोठा व्यापारी बनून खुश आहेस तर विचार कर की तू या नगरीचा सगळ्यात मोठा व्यापारी बनलास तर तुझ्याजवळ किती सारे सुख असेल.
किती लोक तुझ्याशी जोडण्याचा प्रयत्न करतील, तुझे किती नाव होईल आणि स्वतः राजासुद्धा येऊन तुझ्याशी मैत्री करू इच्छित असेल आणि जर गरज पडली तर तुझ्यापासूनच धनसुद्धा उधार घेतील. मित्रांची ही गोष्ट सबलच्या मनात घर करून बसली आणि मग त्याने अजून धन पैसा कमावण्याचा निर्णय घेतला आणि प्रयत्न सुरू केले. पण त्याला ते सगळे खूप लवकर पाहिजे होते. तो हे सगळे प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ वाया नाही घालू शकत होता. त्यासाठी त्याने अशीही कामे सुरू केली जी योग्य नव्हती. त्याने खूप जास्त प्रमाणात मित्रांकडून पैसे उधारीने घ्यायला सुरुवात केली. जास्त फायदा करून घेण्याच्या लालसेमध्ये त्याच्या सामानात भेसळ करू लागला. त्याने दुसऱ्या व्यापारीच्या विरुद्धसुद्धा षडयंत्र रचले, त्यांना घाबरवले, धमकावले. जसे जसे त्याचे मित्र त्याला सांगत होते तो तेच करत होता. तो या पद्धतीने जास्तीत जास्त पैसा तर कमवत होता, पण आता त्याच्या जीवनात सुख राहिले नव्हते. त्याच्या मनातील शांती गायब झाली होती. त्याला रात्रीची झोप येत नव्हती. तो रात्रभर विचार करत राहायचा. सुख समाधानाच्या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा त्याला कशातच सुख भेटत नव्हते. एक दिवस सबल त्याच्या गाडीतून कोठेतरी जात होता. तेव्हा रस्त्यात त्याला त्याच गुरुचे आश्रम दिसले. तो तिथे थांबला. तो त्या गुरुजवळ जाऊन म्हणाला, गुरुदेव, तुम्ही म्हणाले होते की तुझ्या जीवनात जेव्हा खरे दुःख येईल तेव्हा माझ्याकडे परत ये. आता मी खूप दुःखी आहे. माझी रात्रीची झोप उडाली आहे. मला कुठेच सुख चैन भेटत नाही. या पद्धतीने सबलने त्याच्या जीवनात असलेली सगळी परेशानी गुरुसमोर सांगितली. गुरु म्हणाला की जेव्हा तू मला पहिल्यांदा भेटला होतास तेव्हाही तू कोणत्या तरी दुःखात होता. तू त्या दुःखातून काय शिकला? सबल म्हणाला की मी शिकलो की फक्त विचार करणे आणि चिंता करणे यातून काहीही होत नाही. आपल्या विचारांना खरे करण्यासाठी कार्य करावे लागते आणि फक्त कार्य करूनच काहीच होत नाही, तर आपल्या कामाला शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जाणेसुद्धा तेवढेच गरजेचे असते. या रस्त्यात कितीही त्रास झाला, कितीही मुश्किले आली, मन कितीही निराश असले, कितीही वाटले की आता पुढे काहीच होणार नाही, तेव्हाही हेच मनात धरून चला की मी जे काही करत आहे ते सफल नक्कीच होईल. लोक फक्त सफल व्यक्तीला सन्मान देतात. मग कोणी कितीही चांगला का असेना, पण त्याच्याजवळ जर काही काम नाही आहे किंवा तो यशस्वी नाही आहे तर तो लोकांसाठी ओझंच असतो. हे सगळं ऐकून गुरु हसले आणि म्हणाले, हे खरे दुःख नाही आहे. जेव्हा तुझ्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा माझ्याकडे ये, मी त्याचे समाधान नक्कीच करेल. सबलने जाताना गुरुजवळ सोन्याच्या नाण्यांचा एक हंडा भेट म्हणून दिला. हंडा बघून गुरु म्हणाले, हे माझ्या काहीच कामाचे नाही आहे. याला त्या झाडाखाली खड्डा खणून दाबून टाक. सबलने गुरु म्हटल्याप्रमाणे झाडाखाली खड्डा खणून त्या हंड्याला तिथेच दाबले आणि तिथून निघून गेला. काही दिवसांपर्यंत तर व्यापार चांगल्या प्रकारे चालत होता, पण चुकीच्या व्यापारामुळे त्याच्या व्यवसायामध्ये घाटा व्हायला लागला. त्याची सगळी धनसंपत्ती पैसा संपू लागला आणि एक दिवस असा आला की त्याच्याजवळ काहीच राहिले नाही आणि तो कर्जात बुडाला. पण तो काळजीत नव्हता, कारण त्याने सगळी उधारी त्याच्या मित्रांजवळून घेतली होती. तो विचार करत होता की त्याचे मित्र वाईट वेळेत त्याचा साथ देतील, पण असे काही झाले नाही. त्याच्यावर वाईट वेळ येताच त्याच्या मित्राने सुद्धा त्यांची उधारी मागायला सुरुवात केली आणि उधारी वापस न केल्यामुळे मारण्याची धमकीसुद्धा द्यायला लागले. त्याचे जेवढेही शुभचिंतक होते, त्याला पसंत करणारे लोक होते, ते त्याच्यापासून दुरावले गेले. त्याचे ते मित्र जे त्याच्यासोबत मौजमस्ती करत होते, आता त्याच्यापासून लांब पळत होते. त्याच्या परिवारातील लोक त्याला त्याच्या चुका आणि कमीपणा ऐकवून दाखवू लागले.
त्याची सगळी संपत्ती नीलाम झाली आणि त्याच्याजवळ काहीच उरले नाही. त्याने त्याच्या वडिलांकडून मदत मागितली तर वडीलसुद्धा म्हणाले की माझ्याजवळ तर थोडीच संपत्ती आहे. जर मी तुला ही सुद्धा दिली तर तुझ्या आईला कुठे ठेवेल? हीच संपत्ती तर आमचा शेवटचा सहारा आहे. सबलच्या मनात खूप खोलवर दुःख झाले होते. त्याच्याजवळ असे कोणीच नव्हते जो त्याच्या दुःखाला समजू शकेल, त्याला सांभाळू शकेल. लोकांकडून मिळालेला धोका आणि विश्वासघातामुळेच तो आतमधून सुद्धा तुटला होता. त्याला वाटू लागले की आता जगण्याचा काय अर्थ? आता तर मृत्यू एक मात्र आसरा आहे. तो आत्महत्या करण्यासाठी एका डोंगराच्या दिशेने जात होता की तेव्हा त्याला आठवले की गुरु म्हणाले होते की तुझ्या जीवनात जेव्हा खरे दुःख येईल तेव्हा माझ्याकडे ये. सबल पुन्हा गुरुजवळ गेला आणि त्याचे सगळे दुःख गुरुला ऐकवले. तो डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला, माझ्या या दुःखाचे समाधान करा गुरुदेव. गुरु म्हणाले, जेव्हा तुझ्या जीवनात खरे दुःख येईल तेव्हा माझ्याकडे ये, मी त्याचे निवारण नक्कीच करेन. सबल म्हणाला, आता जे माझ्या जीवनात घडत आहे ते दुःख नाही आहे का? शेवटी हे खरे दुःख असते तरी काय? गुरु म्हणाले, सगळ्यात आधी तू मला हे सांग की तुझ्या या दुःखातून तुला काय शिकायला मिळाले? सबल म्हणाला, मी शिकलो की जे लोक माझ्या सफलतेमुळे, माझ्या यशामुळे माझ्या जीवनात आले आहेत ते आपल्याला धोका नक्कीच देतील, कारण ते वाईट वेळेत आपल्यासोबत उभे राहणार नाहीत. ते फक्त चांगल्या वेळेतच आपला फायदा घेतील आणि वाईट वेळेत आपल्याला सोडून निघून जातील. विश्वास फक्त त्याच लोकांवर केला पाहिजे जे वाईट वेळेत, अपयशाच्या वेळेत आपल्यासोबत उभे असतात. पण असे लोक खूपच कमी असतात. पण ज्यांच्याजवळ असे लोक असतात त्यांना त्यांची कदर करायला पाहिजे, त्यांचा अपमान नाही करायला पाहिजे. मी हे सुद्धा शिकलो की कधीच कोणाच्या विरुद्ध षडयंत्र नाही करायला पाहिजे. इमानदारी आणि धैर्याने आपले काम करायला पाहिजे आणि कधी कोणत्या गोष्टीचा लोभ नसला पाहिजे. आपले सगळे दुःख आणि अनुभव सांगितल्यानंतर सबल डोळ्यामध्ये अश्रू घेऊन गुरुच्या समोर बसला होता. थोड्या वेळानंतर गुरु उठले आणि त्या झाडाखालून खड्डा खणून तो हंडा बाहेर काढला जो सोन्याच्या नाण्यांनी भरला होता आणि तो सबलला देऊन टाकला आणि म्हणाले की जेव्हा तुझ्या जीवनात खरे दुःख येईल तेव्हा माझ्याकडे ये. सबल गुरुला धन्यवाद म्हणाला आणि त्यांना प्रणाम करून तिथून निघून गेला. त्याने त्या पैशाने एक छोटासा व्यापार सुरू केला आणि तो एक छोटा व्यापारी बनूनसुद्धा खुश होता. त्याने पूर्ण परिश्रमाने आणि इमानदारीने व्यापार केला. बघता बघता तो पुन्हा त्याच्या नगरीतील मोठा व्यापारी बनला. त्याचे जीवन आनंदाने आणि सुखसोयीने भरून निघाले. पण कोणी कितीही चांगला असो, कितीही जास्त दान करो, कितीही चांगले काम करो, लोकांची मदत करो, पण जीवनात दुःख तर येतेच. तर सबलच्या जीवनातसुद्धा पुन्हा दुःख आले. त्याचे आईवडील एकाच दिवशी मृत्यू पावले. सबल त्याच्या आईवडिलांशी खूप प्रेम करत होता, त्यामुळे त्याला त्या दोघांच्या मृत्यूने खूप दुःख झाले, खूप त्रास झाला. तो त्या दोघांच्या पार्थिव शरीराला स्मशानात घेऊन गेला. तिथे त्यांचे अंतिम संस्कारसुद्धा केले. तिथे त्याने त्याच्या आईवडिलांच्या शरीराला जळताना बघितले तर त्याचे मन बेचैन झाले. त्याच्या मनात खूप सारे प्रश्न उठले. तो परत घरी आला आणि त्याने त्याच्या घराला आणि संपत्तीला बघितले, ज्यासाठी त्याचे वडील नेहमी त्याच्यासोबत झगडत होते. ती संपत्ती आज लावारीस होती. आज त्याची खरी देखरेख करणारे, त्याच्यासाठी लढणारे या दुनियेतूनच निघून गेले होते. त्याच्या वडिलांनी जे काही कमवले होते, जे काही बनवले होते, ते सगळे इथेच राहिले होते. एक दिवस आधीपर्यंत त्याच्या संपत्तीसाठी कोणाशीही लढणारे त्याचे वडील आज स्वतःच दुनियेतून निघून गेले होते. त्याचे मन यासारख्या अनेक विचारांच्या भवंडरमध्ये फसले होते.
त्याला त्याच्या अंतःकरणातून एकटेपणा आणि भीती वाटत होती. त्याला रिकामे रिकामे वाटत होते. त्याला वाटत होते काहीतरी आहे ज्याला तो समजू शकत नाही आहे. त्यामुळे तो गुरुजवळ गेला. त्याला बघता क्षणी गुरु म्हणाले, तुझ्या जीवनात काही दुःख आहे का? सबल म्हणाला, तसे तर जीवनात काही दुःख नाही आहे गुरुदेव. सगळे काही सुख आहे, सगळे काही ठीक चालू आहे. पण आज माझ्या आईवडिलांचा मृत्यू झाला. या घटनेने माझे मन खूप दुःखी आणि बेचैन आहे. गुरु म्हणाले, यात दुःखी होण्यासारखी कोणती गोष्ट आहे? एक दिवस तर सगळ्यांच्या प्रियजनांना मरायचेच आहे. असे कोणीही नाही जे हमेशासाठी जिवंत आहे आणि नाही कोणी राहणार. एक दिवस तर तुलासुद्धा मरायचे आहे. होऊ शकते की उद्याच मरशील किंवा आजसुद्धा मरशील. सबल म्हणाला, हे तुम्ही काय म्हणत आहात की मी सुद्धा मरेन? पण मी तर आता जवान आहे. गुरु म्हणाले, याच गोंधळात तर सगळे जगत आहेत की मृत्यू फक्त दुसऱ्यांना येतो, म्हाताऱ्या लोकांना येतो. पण म्हाताऱ्या लोकांसमोरच जवान व्यक्तीसुद्धा मृत्यू पावतो, मुलेसुद्धा मृत्यू पावतात. मृत्यूचा कुणाच्या वयाशी काहीही संबंध नाही. ही तर सगळ्यांनाच आपला शिकार बनवते. गुरुची ही गोष्ट सबलच्या मनात घर करून बसली आणि तो गप्प तिथून निघून गेला. पण त्याचे मन अजूनही बेचैन होते, अजूनही अशांत होते. त्याला एकटेपणा जाणवत होता. तो पूर्ण दिवस स्वतःबद्दलच विचार करत असायचा की तो काय आहे, कोण आहे, या दुनियेत का आला आहे? काय फक्त कोणत्याही गोष्टी वापरणे आणि त्याचा उपयोग करणे आणि मरणे हाच आपल्या जगण्याचा उद्देश आहे? असेच खूप प्रश्न त्याच्या मनात वारंवार येत होते. पण त्याला त्याच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते आणि त्याचे दुःख दिवसेंदिवस वाढत होते. आणि त्यामुळे तो पुन्हा गुरुजवळ गेला आणि गुरुला म्हणाला, गुरुदेव, मी खूप दुःखी आहे, कारण मी हे माहीत करू शकत नाही आहे की मी कोण आहे आणि या दुनियेत का आलो आहे. हे ऐकून गुरु हसले आणि म्हणाले, आज पहिल्यांदा तुझ्या जीवनात खरे दुःख तयार झाले आहे. खरे पाहता हेच आहे ज्याला आपण दुःख म्हणू शकतो, की आपल्याला माहीतच नाही की आपण कोण आहे, का आलो आहे, काय करायचे आहे, कसे करायचे आहे. सबल म्हणाला की गुरुदेव, माझ्या या दुःखाचे निवारण करा. गुरु म्हणाले की आपण सगळे मनुष्य जीवनात काय जमा करत असतो? सबल म्हणाला की आपण सगळे लोक जीवनभर धनसंपत्ती, मानसन्मान, परिवार, मित्र, प्रतिष्ठा हे सगळे जमा करत असतो. गुरु म्हणाले, या जमा केलेल्या वस्तूंपैकी एक तरी वस्तू आपण आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो का? सबल म्हणाला, नाही गुरुदेव, यातून काहीही सोबत जात नाही. माझ्या आईवडिलांसोबतसुद्धा काहीच गेले नव्हते. सगळे काही इथेच राहिले, घर, परिवार, धनसंपत्ती, सगळे काही. गुरु म्हणाला, आता माझ्या गोष्टी ध्यानपूर्वक ऐक. या जीवनात आपण जे जमा केले पाहिजे ते आपण कधी जमा करतच नाही. गोष्टी आपल्या समोरच असतात, पण आपण त्यांना पाहण्याचा प्रयत्न करत नाही. या दुनियेत आपल्याला ज्या गोष्टी जमा करायच्या आहेत त्या म्हणजे आपण स्वतः आहोत. आपल्याला स्वतःला जमा करायचे आहे, कारण जेव्हा मृत्यू येईल तेव्हा आपण एक होऊ शकू आणि स्वतःला ओळखू शकू. आपण आतमधून विस्कळीत झालेलो आहोत. प्रेमात, तिरस्कारात, रागात, जळणमध्ये, क्रूरतेत, धनसंपत्तीमध्ये, प्रतिष्ठेमध्ये, मानसन्मानमध्ये, ओळखीमध्ये, धर्मात, जातीत, अशाच प्रकारच्या हजारो गोष्टींमध्ये आणि वासनेमध्ये आपण वाटलो गेलेलो आहोत. आपण तुकड्यांमध्ये जीवन जगत आहोत. या तुकड्यांमुळे आपल्यामधील चेतना कधी एक होत नाही. आपली चेतनाशक्ती विखुरलेली आहे. त्यामुळे आपल्याजवळ एवढाही वेळ नाही आहे, एवढीही ऊर्जा नाही आहे की आपण वळून एकदा तरी स्वतःच्या अंतःकरणात बघू शकू. खरे पाहता ज्या धनाची कमी, सुखसुविधांची कमी,
मान सन्मानांच्या कमतरतेला लोक दुःख समजतात आणि जीवनभर त्याला दुःख बोलून रडत राहतात आणि त्यांचे निवारण शोधण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना त्यांचे समाधान कधी मिळणारच नाही. कारण लोक ज्यांना दुःख म्हणतात ते खरे दुःख नाही आहे. ती तर फक्त माणसाची हवास आहे, माणसाची इच्छा आहे, ज्याची पूर्ती कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे माणसांना त्याच्या दुःखाचे कधी समाधान मिळेलच असे नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांवरती जर तुझ्या दुःखाचे परमसमाधान पाहिजे तर सगळ्यात आधी तुला स्वतःला एकत्र करण्याची गरज आहे. तुझ्या ऊर्जेला या संसारातून वापस घे आणि एकत्रित कर. स्वतःवर लक्ष दे, स्वतःवर ध्यान केंद्रित कर. मृत्यूच्या आधी स्वतःला ओळख. असेच विखुरलेले नको राहूस. सबल म्हणाला, तर काय आपल्याला हा संसार सोडून द्यायला पाहिजे? आपल्या सगळ्या इच्छा सोडून द्यायला पाहिजे? कुणावर प्रेम नाही करायला पाहिजे? धनसंपत्तीसुद्धा एकत्र नाही करायला पाहिजे का? मान सन्मानाची आशासुद्धा सोडून द्यायला पाहिजे का? एक विस्कटलेल्या माणसाच्या आतून कामना आणि इच्छा अशाच बाहेर येत असतात. जसे की डोंगरावरून एखादा दगड खाली पडत आहे, ज्याच्यावर त्या डोंगराचं काहीही नियंत्रण नाही. तो फक्त बघू शकतो, परेशान होऊ शकतो आणि काहीच करू शकत नाही. याच प्रकारे एक परेशान व्यक्तीची इच्छा अनियंत्रित आणि दुःखदायी असते. त्याचे अनियंत्रित मन कोणतीही इच्छा आणि कल्पना करत असते आणि दुःखी होत असते. पण ज्या वेळेस तो व्यक्ती एकत्रित होतो त्यावेळेस तो जे काही करतो ते सगळे काही त्याच्या नियंत्रणात असते. त्यावेळेस इच्छासुद्धा त्याच्या इच्छेनेच बाहेर येते. सबल म्हणाला, गुरुदेव, तुम्ही माझ्या दुःखाचे समाधान केले. तुमचे खूप खूप आभार. आजपासून स्वतःला एकत्रित करण्याचा प्रयत्न करेल. गुरु म्हणाले, समज, शरीरामध्ये खूप ऊर्जा आहे, खूप शक्ती आहे आणि ही व्यर्थच्या कामामध्ये वाया जात आहे, व्यर्थच्या गोष्टीत खर्च होत आहे. हे असेच आहे जसे की एक अत्यंत शक्तिशाली मशीन एखाद्या लहान मुलाच्या हातात दिली गेली आहे आणि तो मुलगा विचार न करता कोणतीही माहिती नसताना याच्या शक्तीला कुठेही कसाही वाया घालवत आहे. त्यामुळे स्वतःच्या चेतनाशक्तीवर लक्ष दे आणि त्याला एकत्रित कर. सबलला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. त्याने गुरुचे धन्यवाद केले आणि तिथून निघून गेला. मित्रांनो, मला आशा आहे की ही गोष्ट ऐकून तुमच्या जीवनात चांगले बदल झाले असतील. तुम्हाला या गोष्टीतून काय शिकायला मिळाले कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांना, परिवारातील व्यक्तींना, नातेवाईकांना ही गोष्ट शेअर करून त्यांनासुद्धा यातून मिळालेल्या ज्ञानापासून परिचित करा. आणि ही गोष्ट तुम्हाला मनापासून आवडली असेल तरच याला लाईक करा. आणि जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा प्रत्येक दिवस शुभ असो आणि आनंदाने भरलेला असो. नमो बुद्धाय.